वेडी ग बाई मी झाले वेडी, बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले बाई मी झाले वेडी, बघा ही आली वेडी, बाई मी झाले वेडी, बघा या आली वेडी, वेडी ग बाई मी झाले 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 वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी, नाही नाही ए तुला नाही अगं तू नाही विडी, तुला नाही 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 ए तुला नाही अगं तू नाही विडी, नाही 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 ए तुला नाही अगं तू नाही विडी, नाही 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 तुला नाही ए तुला नाही इडी म्हणतो ए कोण म्हणताय तुला विडी, तूच म्हणला के लाटण्या इडी म्हणतो याड लागले मग इडी झाली का इडी झाली मला याड लागले ए कुणाच तुला काय करायचं बघ की आज म्हणशील कुणाचं उद्या म्हणशील कुणा संग परवा म्हणशील कवा कुठं कशाला ह्याच्यासाठी थंडी गारट्याचा मला इकडं सोडून मला माझ्याकडे आलाय बे मला का नाही हा हाय का नाही काय मला का नाही काय हाय का नाही काय मला का नाही काय कुठनं फोडणं आवाज काढतोय का मागणं काढतोय लय आवाज येतोय म्हणून म्हणलं मला का नाही हा हाय का नाही काय त्याचा याड लागले त्याचं कोणाच
आता त्याचं म्हणलं त्याचं ए त्याचं कुणाचं सांग ना. बघ बाई एवढ्या माणसात सांगायचं मला किती टेन्शन नको त्यांचं टेन्शन घेऊ सांग. बना का नाही हा? आता त्याचं म्हणलं त्याच की ए त्याचं कुणाचं सांग ना. पिकरवाल्या सांग की मला कुचू कुचू होत आहे ना बाबा पण मला का नाही हा. ए त्याची याड लागले ए त्याचं कुणाचं. ह्यो खेळना बी याड लागले बर. तुला बी याड लागले मला बी याड लागले बर. त्याचं कुणाचं. ह्यो खेजवानीच आहे त्यो बी काळा काळा त्यो पंढरपूरचा काळा बाबा हा. इटुबा विठोबा. आय लव्ह यू इटुबा त्यानं मला फसवले त्याने फसवलं. त्यानं मला याड लावलंय त्याने याड लावलंय. हा, त्यानंच याड लावलंय अरे नंतर मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याच याड लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची हमानाची विसरले स्वस्वरूपाचे लागले विषे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी वेडी ग बाई मी झाले वेडी. ए वेडी ग बाई मी झाले वेडी. बाई मी झाले वेडी बघा ही आली वेडी. बाई मी झाले वेडी बघा ही आली वेडी. वेडी ग बाई मी झाले वेडी. ए वेडी ग बाई मी झाले वेडी. बाई मी झाली वेडी. बाई मी झाली वेडी. ए बाई मी झाले वेडी. वेडी ग बाई मी झाले वेडी. ए वेडी ग बाई मी झाले वेडी. बाई मी झाले वेडी बघा ही आली वेडी. बाई मी झाले वेडी बघा ही आली वेडी. वेडी ग बाई मी झाले वेडी. ए वेडी ग. खाल्लंय का नाही घरी घरी लोक खायला लागली मका मका तोंडावर करून बघताय या रांडामिली एखाद्याचं वकोड पाडते गे शी कसं खातंय मोकळी मी कशी बी खाई खाई तुमच्या का पोटात केळं कालवायला लागल्यात ए काय झालं रडायला का रडतीया. अगं का रडतीया. हा देऊन टाक सगळ्यांना प्रसाद. देऊन टाक टाक तुम्ही नाही मला खाऊ द्या ना देऊन टाक देऊन टाक. लगेच करते ती. फुकाट आलंय होय मोपली मी कशी बी खाई खाई मागचा टोपीवाला म्हातारा बघ किती चेक काढले काय म्हणतोय. मला म्हणतोय आपण दोघं लव्ह मॅरेज करू मोठं मोठं मंत्री मला बोलून करून मिळलं तू ना झाला रे लाटण्या झाला कर्माचा बाटेरा सोडून विंदाचे भतारा सांडिली मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी वेडी ग बाई मी झाले वेडी. ए वेडी ग बाई मी झाले वेडी. बाई मी झाले वेडी. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोळा श्री क्षेत्र गोते मळा तालुका हवेली जिल्हा पुणे आपले हार्दिक स्वागत. द्वादशीला वारकरी आडवडून फिरत असताना पोलिसाच्या अभ्यासकांना थेट ठरवे आळंदी दर्शनासाठी लोकसंगीत काय कवा कुठं हा खुश खबर थोड्या कोते म्हणाले बरं झालं तरी सगळी मोकळ्या पटांगणाला आला
गप बच्चा हॅलो झूठ बोले कौवा काटे कस काय काटे हाय लागला मिठ बोलायला इला नागनी गागा कोंबडी बोलावे तगडी दर चला मी स्वाद कर कोई दे पास धनगर वाड्याचा गुस्ताला बाबूराव सुख झाले मोस एकाला तरी माझे चिरण गावते का लय भारी गाडी असते. नुसतं वाजवतोय डप्पडाम डप्पडाम होय तरी ते म्हणलं 2-4 दिवस झाले थंडी कस काय पडली जीव लग जीवाचा होय साबरो बुवा दिसतोय ना ज्यानी जागीची मच्छाला आले मी आवसाच्या मोचराती शोध कुठ 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 दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला येऊन तोंडात माझ्या तुम्हाला नाही बसा बोंबलत तुटली कर्माची साखळी हिंडू लागले आळोआळी आता मला कोणाकडी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी अरे गेड्यांनो मी काय एकटी सीडी वय तुम्ही सगळी सीडी कुशाला घरदार सोडली रात्रीच्या 11:30 वाजून गेल्या तरी मला बघत बघत बसलाय तुम्ही तरी काय लिहायचे नाही वय अरे वेड्यांनो खरं तर हेच वेड लागा आपण आपले पण विसरे बाद झाला ऐकवटला ऐक नाही तर बाहेर जा तमाशा आहे आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसरावं मी तू मनाची वळण व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे पण तुम्हाला या बाह्य सोंगाचं वेड लागल्यामुळे तुम्ही आतापर्यंत कस तरी थांबलाय पण असं बाह्य सोंगणं वेड होता अंतरंगाच्या प्रेमाचं वेड लागून घ्यावं वेड लागावं वेड व्हावं कुणासारखं वेड लागावं माझ्या गवळणी सारखं वेड लागावं माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर वासरे ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळणी वेड्या व्हायच्या हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले आता कैची जावो घरा मोहे बरा लौकिक इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तुकोबरायने तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती पारंपार पवन सुत विनती पारंपार पवन सुत विनती पारंपार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार
मेरे सीने में श्री राम. इतक्या कन्हैया तेरे बड़े बड़े के नाना मेरे बंसी के नारे दीवानी बनी, मेरे बंसी के नारे दीवानी बनी. आंखों में कुमकुम कानों में काजल, आंखों में कुमकुम कानों में काजल. कोई भी साड़ी लपटने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारा दीवानी बनी. कब छोड़ा बंसों को छोड़ा, गाई जब शुरू बंसीला छोड़ा, पैरों में धार निकलने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारा दीवानी बनी. हाथों में पैंजन पाँवों में कंगन, हाथों में पैंजन पाँवों में कंगन, आँखों पे बिजली लगाने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी के नारा दीवानी बनी. राधे हे प्रभु गिरिधर नाथ, राधे हे प्रभु गिरिधर नाथ. तेरे चरणा कमल की मैं दासी बनी, तेरे बंसी की नारी दीवानी बनी, तेरे बंसी के नारे दीवानी बनी, तेरे बंसी की नारा दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी. इतका इतका वेळ लागावा, इतका वेळ व्हावा की तुको बराय सांगतात देवा पाहावयासी गेलो, तेरे देवची होरी ठेलो. ही तुको बरायची अवस्था आहे. पण आपली अवस्था अशी होती, देवा पाहावयासी गेलो, नवा चप्पल दोड घरी घेऊन आलो. ही आपली अवस्था आहे, अवस्थाच हव्या. त्या वेळेला म्हणू आता कैचे घरदार नाही उरला मी तो पणाचा भार. रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर. मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी. नवे धडफाडी. हॅलो. आणि मग त्याच वेळेला म्हणू हॅलो, त्याच वेळेला म्हणू देवा पंढरी राया तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा. वय झाला आता गुडघे साथ देणारे देवा. नाही तुझ्या मंदिरात येऊ शकत, नाही तुझ्या आरतीला येऊ शकत देवा, नाही तुझ्या हरिपाठाला येऊ शकत देवा, नाही तुझ्या कीर्तनाला येऊ शकत. थकले रे थकले तुझी वाट बघून. वय झाला आता गुडघे साथ देणारे देवा, तूच माझ्या स्वप्नात येशील का रे देवा. आणि आसुरनं भरल्या डोळ्यामुळे तर दर्शन देशील का रे देवा. थकले रे थकले तुझी वाट बघून. अशी ती थकली रे गवळण. श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते, पण ज्यांना कुणाला एक हात नाही तर का हाताची किंमत विचारा, ज्यांना कुणाला एक पाय नाही तर का पायाची किंमत विचारा, ज्यांना कुणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि तशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. एखाद्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं का, तुला काय त्याला घेणं देणं ना. पोरगा सुख सांगू लागेल स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना एखाद्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं, तो मुलगा फक्त एवढंच सांगेल. काय सांगेल? महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल गोपाळ अबालव्रत एवढ्या मोठे संगीत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकला हे मला माहित नाही. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकला हे मला माहित नाही. पण हे गाणं सर्वांना लक्ष देऊन ऐकायचं. आणि गाणं जर आवडलं, ज्या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली
त्या कलाकारासाठी तुमची एक टाळी द्यायला मात्र विसरू नका. काय म्हणतो तो कलाकार? हाय 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 केविल वाल्या आई केविल वाल्या बाळाच्या आईची वाट वळते पण खरी आई माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. बेटा अगर गुन्ना हो या मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिकारी हो या वो तवायब माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते सर्व संपुणी फक्त राहते आई तुझेच नाते. आई तुझेच नाते. जिस्म होता ये मगर जिस्म पर जान नहीं होती. जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती. उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी माँ नहीं होती. जिसकी माँ नहीं होती. असत्य आई नसलेलं लेकरू रडत रडत देवघरात गेला. देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता. जुन्या काळातली गोष्ट आहे. देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता. मेलेल्या आईचा फोटो बाजूला घेतला, हृदयाला कवटाळला, भगवंता पुढे नतमस्तक झाला. देवा मैंने सुना है तू दयाळू. अरे देवा मी असं ऐकलंय तू दयाळू. बऱ्याच जणाला बरंच काय दिलं रे देवा. देवा प्रल्हाद करता संमातून बगड झाला. उपमन्यू करता तुदर वाटीसाठी शिर्याचा सागर दिला. अरे ज्या वेळी तुझ्या पोटाला द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा ना विचार करता आपला भर जरी शालो फाडला आणि त्यातली एक चिंदी काढून तुझ्या बोटाला बांधतर देवा लाखो वस्त्र द्रौपदीला पुरवली. भगवंता मला आढळ स्थान नको. भगवंता मला शिर्याचा सागर नको. भगवंता मला दुधाची वाटी नको. भगवंता फक्त मला माझी आई दे. म्हणतो कवी सांगतो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. लेकिन माँ नहीं मिलती. मग ज्या आई बापाची जेव्हा मोठा झाला, मोठा होऊन शिक्षण केलं, शिक्षण करून नोकरीला लागला, नोकरीला लागून पैसा कमवला, पैसा कमवून बंगला बांधला. कारण एवढं ठेवून आहे का. ज्या आई बापाची जेव्हा मोठा झाला, मोठा होऊन शिक्षण केलं, शिक्षण करून नोकरीला लागला, नोकरीला लागून पैसा कमवला, पैसा कमवून बंगला बांधला. त्या बंगल्यातच तुला तुझ्या म्हाताऱ्या आई बापाची लाज वाटत असेल. आग लागो तुझ्या बंगल्याला. लक्ष्मी आईची शपथ घेऊन सांगलं जे अवलाद आपल्या माई बापाला सांभाळणार नाही, जे अवलाद आपल्या आई बापाला सांभाळणार नाही, त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही. 1,00,000 रुपयाचं कुत्रं सांभाळा. तुमच्या शौकासाठी 1,00,000 रुपयाचं कुत्रं सांभाळा. कुत्र्याला जर एशीच्या गाडीत फिरायला न्या, नाना प्रकारचं खायला घाला. 1,00,000 रुपयाचं कुत्रं एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. 1,00,000 रुपयाचं कुत्रं एक दिवस अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हाताऱ्या आई बापाला गोट्यात सांभाळा. नाही जमत बायकोसोबत गोट्यात सांभाळा. कामाला जाताना कधी भाकर चोरा. मी सांगतो म्हणून चोरा. विचार करू नका त्यांच्याकडं चटणी का, त्यांच्याकडं कालवण आहे का, त्यांच्याकडं भाजी का. कुत्र्याला फेकतो तशी माई बापाला फेकून भाकर वाढा. ते कुत्रं चावल्याशिवाय राहणार नाही. पण कुत्र्यासारखी फेकलेली भाकर बघून ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचे महागायक, लाडके गायक आदरणीय चंदन कांबळे गुरुजी आपल्या गीतातून आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतात ही छोटीशी झलक मी आपणा पुढे सादर करत आहे. आवडलं तर त्या महान कलाकारासाठी तुमची टाळी द्या. काय म्हणतो तो कलाकार. अगं चुकलं तुझं बाळाई आई ग आई ग आई ग. चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग. मग रडत धाई धाई ग. ये ना माझी आई ग,
ये ना माझे आई ग 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 ये ना माझी 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 आई ये ना माझी आई ग ये ना माझी आई माझे आई ग माझे आई ग आई ग माझे आई ग ये ना माझी 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 आई तिग माझा हलदाल लागू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला किती ग माझा हलदाल सांगू मी कुणाला सावली निघून गेली सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ये ना माझी आई 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 ये ना माझी आई ग ये ना माझी आई नवमासाचा गोळा तुझा पोटी वागविला हाताचा बाळना तू नेत्राचा दिवा केला ए हाताचा पाळणा तुने त्राचा दिवा केला हाताचा पाळणा तुने त्राचा दिवा केला नवमासाचा गोळा तुग पोटी वागविला हाताचा बाळना तू नेत्राचा दिवा केला ए हाताचा पाळणा तुने त्राचा दिवा केला हाताचा पाळणा तुने त्राचा दिवा केला आई विना माया दार्या जगामधी नाही गया विश्वामधी नाही ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी तर सुन मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी हे रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी तन ते बाळ तुझ्या अंतरात राही ग अंतरात राही ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई मुलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ये ना माझी आई 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 आई ग ये ना माझी 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 आई ग म्हणून जीवनात सगळं मिळेल फक्त मायबाप मिळणार ना ज्या आई वडिलांना हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून तर मामाला वाढवलं त्या मायबापाला विसरू नका आणि विसरूच नका यानंतर एक शेवटची शिववंदना गातो शेवटची शिववंदना गातो आणि माझ्या कार्यक्रमाचा समारोप करतो तोपर्यंत कोणी उठायचं नाही सर्वाला हात जोडून विनवणी हॅलो
उठू नका कोणी, उठू नका. हॅलो हॅलो. ज्या राजामुळं या महाराष्ट्राची अस्मिता जिवंत आहे, ज्या राजामुळं हा हिंदू धर्म शाबूत आहे, ज्या राजामुळं या बहिणीच्या कपाळचं कुंकू शाबूत आहे, ज्या राजामुळं या मंदिराचा कळस सांगणार तिथं ज्या राजामुळं शाबूत आहे. म्हणतो कवी सांगतो, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. म्हणतो कवी सांगतो, काय सांगतो? हॅलो हॅलो. ज्या राष्ट्रद्रोह्यानी ज्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता, शिवबाची तलवार चक्रव्यूह करणा चमकली नसती तर या भारतात महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. काशी की कला जाती ती मथुरा में जन्नत होती ती, काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवबा राजा न होता सबकी सुन्नत होती थी. म्हणतो कवी सांगतो, शिवरायाचे 8वा रूप शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे 8वा रूप शिवरायाचा 8वा प्रताप. आज प्रथम यकीन कार्य करू हे अमाप. म्हणतो कवी सांगतो, आता परवाना केली तुझ्या दुधाची जिजाग. हॅलो ऐकू द्या. परवाना केली तुझ्या दुधाची जिजाग, झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग, 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 झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा. परवाना केली तुझ्या दुधाची जाग, परवाना केली तुझ्या दुधाची जाग, झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग, 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 झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग. धन्य धन्य ती जिजाई माता मग तिने घडविला असा विधाता, तिने घडविला असा विधाता, तिने घडविला असा विधाता. धन्य धन्य ती जिजाई माता मग तिने घडविला असा विधाता, तिने घडविला असा विधाता, तिने घडविला असा विधाता. मध्याची घेतली जान मदाल, मध्याची घेतली जान मदाल. महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग, झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग, झाला महाराष्ट्राचा शिवबा राजा माझा ग.
घेऊन शिक्षण आवरायतेच त्या केलं रक्षण रयतेचे त्या केले रक्षण रयतेच्या त्या केले रक्षण बालपणात घेऊन शिक्षण आवरायतेच त्या केलं रक्षण रयतेच्या त्या केलं रक्षण रयतेच्या त्या केलं रक्षण माई प्रतिकराचा आरती घेऊन उभाग मनोदराचा आरती घेऊन उभाग झाला महाराष्ट्राचा शुभ राजा राजा झाला महाराष्ट्राचा शुभ राजा राजा झाला महाराष्ट्राचा शुभ राजा आता परवाना केली तुझ्या दुधाची जाग परवाना केली तुझ्या दुधाची जाग झाला महाराष्ट्राचा शुभ राजा माझा ग 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 झाला महाराष्ट्राचा राजा शुभ राजा ग झाला महाराष्ट्राचा शुभ राजा माझा ग गाव मावशी का चालला क्रमासाठी आमचे आदरणीय सागर महाराज गोते यांच्या मातोश्री यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद. मंडळ तुमच्या ऋणात राहील. मावशी आजी काय होतंय लय बिबट्या सुटल्या तिकडं वाईट जा त्याला घेऊन हा झालेली सेवा आजी पायाकडा तुम्हीच पायाकडा हो झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी अर्पण करतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी अर्पण करतो. शंकर महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आई लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. हे पहा मी कसा फार मोठा कलाकार हरिभक्तपरायण हिंद केसरी बुवा नाही. माझं नाव आहे सावता केशव फुले मुक्काम पोस्ट संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे. हा भजनीवाचा संच घेऊन आज जवळजवळ महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो. शेवटी गुरु की शक्तीर मेरी भक्ती. समाजात सद्गुरूंचा अधिष्ठान पाठीमाग असल्याशिवाय समाजात बोलणं समाजात फिरणं तेवढी सुखाची गोष्ट नाही. माझ्या आई वडिला दिले वेगळे संस्कार मिळाले. आज तुमच्यापुढं राहू शकलो तुमच्यापुढं बोलू शकलो. आतापर्यंत जे काही बोललो जे काही बडबडू शकलो ते असणारे माझे गुरुवर्य भारतरत्न महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजेते श्री लक्ष्मण तात्या राजगुरू मुक्काम पोस्ट कन्हेर तालुका माळशेर जिल्हा सोलापूर संपूर्णपणे गुरुवर यांचं कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. बोलण्याच्या काही शब्द आला असेल उदांत मला क्षमा करा. आज इथं सेवा करण्याची संधी दिली ते असणारे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 12वे तपपूर्ती 16 श्री क्षेत्र गोतेमाळा तालुका हवेली जिल्हा पुणे. समस्त ग्रामस्थ मंडळात मला कोणाचा इथं परिचय नाही पण ज्यांच्या माध्यमातून इथं कार्यक्रम करण्याचा योग आला महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगवादक माझे असणारे गुरुबंधू आमचे किशोर महाराज धुमाळ अगस्ती ऋषी गुरुकुलचे सर्व अध्यक्ष संस्थापक आदरणीय धर्मवीर आध्यात्मिक वारकरी सेना याचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय किशोर महाराज धुमाळ यांच्या विनंतीला मान देऊन आज प्रथमच मला गोतेमाळा इथं कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळ गोतेमाळा अखंड हरिनाम सप्ताह बरं तात्यांची का बरं इथं झालते का बरं बऱ्याच दिवसातून आले म्हणून बरं असं दुसऱ्यांदा इथं सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळ गोतेमाळा मी सदैव तुमच्या ऋणात राहील. सेवेसाठी आवरून जे उपस्थित राहिले ज्यांनी मला हरुणचीच साथ दिली माझेच असणारे आमचे असणारे शिवाजी महाराज बंडगर यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी या कार्यक्रमाचा मृदंग सादर केला आमच्याच भागातले असणारे आमचे इंदापूर तालुक्याचं भूषण आमचे विशाल महाराज दराडे यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी या कार्यक्रमाचा कोरस सादर केला महाराष्ट्रातील ख्यातनाम भारोडकार भारोड सम्राट माझे असणारे गुरुबंधू आमचे निलेश महाराज गायकवाड रांजणगाव सांडस यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या समवेत आलेले आमचे अजय महाराज यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. आमचे वळतीचे वारकरी बाबा आहेत काय ना
कांबळे महाराज चोपदार यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. तसेच माझ्या समोर आलेले आमचे ऋषी महाराज खाडे असतील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या सर्व गुरुकुलातील विद्यार्थी सगळ्यांचं मला नाव माहीत नाही, पण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकरीचे चरणी दंडवत घेतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. साऊंड सिस्टीम अगदी सुंदरशी दिली. काय नाव? रघुनंदन मंडप डेकोरेटर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांच्या माध्यमातून झालं, भगवंत कीर्तन श्री दीपक महाराज कोल्हे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा. ही सर्वांना नम्र विनंती. मला कॉलॅप करायला विसरू नका. तुमच्याही चरणी दंडवत घेतो. आल्यापासून मावशी तुम्ही सुद्धा बसलाय असं वाटतं मरावं आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं. किती सोन्यासारखे चांगलोकत आल्यापासून गडबड नाही, गोंधळ नाही, शांत बसा, बसत नाही, टाळी वाजवा, वाजवत नाही. इतकी रगील आणि चांगलोकत काही तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. शेवटची भैरवी करतो आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो. मात्र कुंडलीचा गजर होईपर्यंत कोणीही जागचं फाउंडेशन लूज करायचं नाही. बर. सागर गोते यांचे बंधू, काय नाव? विजय सिंह गोते. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडून 200 रुपये धन्यवाद. बड्डे आहे भावाचा, गेलो साऱ्या गावाचा. असं कुठलं? महाराजांची एक विनंती आहे. जे माझं इंस्टाग्रामवरती 2-4 वर्षापूर्वी गाणं गाजलं, ज्या गाण्यानं पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला, ज्या गाण्याला आजपर्यंत काहीतरी 8 मिलियन व्ह्यूज आहेत, 20,000 लोकांनी म्हणजे चांगल्या चांगल्या सेलिब्रिटीने माझ्या आवाजाचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत. थोडासा एक मुकडा गातो आणि पुढची बैरवी गातो. हॅलो. बाई दारुड्या भेटलाय नवरा, मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. आई दारुड्या भेटलाय, मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. आय बहिणीनं तुम्हाला सांगते या दारूची व्यथा, या दारूची व्यथा, या दारूची व्यथा, या दारूची व्यथा. दारू बंदीचा प्रचार करते मीरा सांगते ऐका, मीरा सांगते ऐका ग बाई, मीरा सांगते ऐका. मीरा सांगते ऐका ग बाई, मीरा सांगते ऐका, मीरा सांगते ऐका ग बाई, मीरा सांगते ऐका. बाई फाटक्या लुगड्यावरती तिचं तारुण्य नटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. लुगडं फाटलंय ग, लुगडं फाटलंय ग. झाला शेवट हा गोड, 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 झाला शेवट हा गोड. तेने पुरविले कोण,
जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता देवावानी तुझी पंढरी सुरू झाली संताची वाणी सुरू झाली संताची वारी सुरू झाली संताची वारी देवावानी तुझी पंढरी सुरू झाली संताची वाणी सुरू झाली संताची वारी सुरू झाली संताची वारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नाव घेई अनंतापुरी नदी इंद्रायणीच्या तिरी पोती वासवी ज्ञानेश्वरी सोनियाचा पिंपळद्वारी माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञान देगा देवा तुझा विचरण व्हावा गुणा गायीना आवडी येते माझी सर्व जोडी लगे मुक्ती दण संपला संत संग देई सदा गुणा गायीना आवडी येते माझी सर्व जोडी म्हणजे गर्भवासी तुके घालावे आमाचे गुणा गायीना आवडी येते माझी सर्व जोडी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वागुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा राखा मायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम